ऐकणार आहोत खादाडखोर ही गोष्ट। अकबर हा खाण्याचा खूप शौकीन होता। तो वारंवार मेजवानी ठेवायचा त्याला आणि तो सरदारांसोबत मेजवाईचा आनंद लुटायचा। आणि त्यात जर बिरबल असले तर विचारताच काय। एकदा अशी एक मेजवाई होती, ती राज दरबाराच्या बागेत होती। सगळ्यांचं जेवण झालं, त्याच्यानंतर खजुराच्या वाट्या आल्या। सगळे अकबर आणि बिरबल जवळजवळ बसले होते। ते खजूर खाऊन त्यांच्या बिया खाली खुर्चीच्या खाली टाकत असत। थोड्या वेळाने बियांच्या छोटे छोटे ढीग जमले। त्याच्यानंतर अकबरला बिरबलची गंमत करावीशी वाटली। त्याने काय केले, हळूहळू पायाने त्याच्या ढिगातल्या हळूहळू बिया बिरबलच्या खुर्ची खाली लोटून दिल्या। मग तो एकदम उठला आणि सगळ्यांना ऐकू येईल अशा मोठ्या आवाजात म्हणाला, अरे बिरबल, तुझा खादाड कसा रे? मला वाटलं नव्हतं त्या खादाड असशील। मग बिरबल उठतो आणि बिरबलला काहीच कल्पना नव्हती बरं की अकबर अशी गोष्ट करू शकतो। तो उठतो आणि त्याची मस्करी होत आहे जसं त्याला कळते तो लगेच म्हणतो, अकबर, हे बरोबर आहे की मी खादाड आहे। मी खूप हे खाल्ले खजूर, पण मला हे नव्हतं कळालं की तुम्ही सगळे खजूर बिना बिया काढल्याचे कसं काय खाऊन घेतले। मला याचं खूप आश्चर्य वाटते। मग तो सगळ्या सरदारांना अकबरच्या खुर्चीच्या खाली बघायला सांगतो। तिथे एक सुद्धा बी नव्हती। मग सगळीकडे एकच बोल पिकते की अकबर बिरबलची मस्करी करायला गेला तर त्याचीच मस्करी झाली। मग थोड्या वेळाने अकबरला उशाळेसारखे झाले। मग तो त्याचा अकबरला बिरबल खूप आवडायचा। त्याला म्हणून काही वाटले नाही। त्याने हसून घेतले आणि आपली मेजवाई सुरू ठेवली। तर मित्रांनो, आज आपण ऐकली अकबर आणि बिरबलची गोष्ट। जर तुम्हाला हे चॅनल आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।